नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. आणि आत्ताच मुलीला स्कूलमध्ये सोडून आली, कारण की तिला खूप उशीर झाला होता. आणि हे बघा आत्ता मस्त ऊन येत, थंडी पण आहे आणि थंडीमध्ये ऊन येत, उन्हामध्ये बसायला खूप छान वाटतं. पण आत्ता मी गाईचे दूध काढणार आहेत, कारण की आज सकाळपासून खूपच टेन्शन येऊन गेलेलं आहेत. कारण की रोज हे बघा इकडे मशीन पण मी जॉईन करून ठेवलं होतं, हे बघा दूध काढण्यासाठी. आणि म्हटलं मग आता दूध मशीनना काढावं. आणि सर्व तयारी झाली होती, कारण की मिस्टर आज सकाळी 6 वाजताच फर्स्ट शिपला गेलेलेत. आणि म्हटलं मग आता दूध वगैरे काढूयात, कारण की मग मिस्टर सकाळी फर्स्ट शिपला 6 वाजता ड्युटीवर जर गेले तर माझ्या मागे खूप धावपळ असती, गाईंचं आवरायचं, त्यांचे दूध वगैरे काढायची. तर आणि मुलांची स्कूल, त्याच्यासोबत मुलांचा टिफिन. तर मी सर्व केलं, टिफिन वगैरे बनवला, दोन्ही मुलं स्कूलमध्ये पण गेली. आणि दूध काढण्यासाठी आली तर इथे लाईटच नाही, कारण की बिना लाईटीचं तर दूध काढता येत नाही, कारण की हे मशीन जे आहे ते लाईटीवरच आहेत. तर मग खूप टेन्शन येऊन गेलं मला, इतकं टेन्शन आलं. म्हटलं आता सर्व गाय जे आहेत ते हातानेच दूध काढावे लागणार आहेत. तर आता मी इथे 3 गायींचे दूध काढले आहेत हाताने, मुलीला सोडण्याच्या पूर्वी, कारण की थोडासा वेळ होता म्हणून. मग आता मुलीला नेण्याच्या पूर्वी 3 गायींचे दूध काढले. आणि आत्ता राहिले आहेत फायनली 2 गायी आहेत, त्रिशा आणि ही आहेत लक्ष्मी. तर आता ह्या दोघींचे दूध काढायचे आहेत मला. तर मी आता ह्या दोघींचे दूध काढणार आहेत. आणि आंघोळ पण नाही केलेली कारण की काय होतं ना, सकाळी म्हणजे 6 वाजता हे ड्युटीवर जातात, तर मग त्यांचा नाश्ता पाणी होतो, त्याच्यानंतर मग टिफिन, मुलांचा नाश्ता पाणी. मग याच्यामध्ये ना थोडीशी आंघोळ करायला पण, थंडीचं मला सकाळी आंघोळ करायला म्हणजे कंटाळा येतो. नंतर मग मी आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मला गोठ्यामध्ये येऊन गायींचं आवरावं लागतं. आणि परत मग सगळं जे शरीर आहे ते घाण होऊन जातं, परत शेणाचा वास वगैरे येतो. मग त्याच्यापेक्षा सर्व गायींचं काम वगैरे जर आवरलं माझं, म्हणजे शेण वगैरे भरून किंवा झाडून वगैरे झालं इथलं गायींचं सर्व, तर मग घरात जाऊन नंतर मी दूध वगैरे सगळं काढून नंतर घरात जाऊन आंघोळ करत असते, कारण की मग नंतर फ्रेश वाटतं. आणि हे बघा आता ह्या 2 गायींचं दूध हाताने काढूयात आपण, चला मग. आणि हे बघा आता माझ्या सर्व गायी आहेत ना, त्या काही मारत वगैरे नाही, पण एक स्वतःच्या सेफ्टीसाठी मी त्यांना बांधून घेत आहे. कारण की मग कसं असतं, माझ्या प्रत्येक गाय ज्या आहेत ना, एक पण लात वगैरे बिलकुल नाही उचलत. पण मग कसं असतं की नको, त्यांच्या पायावर किंवा त्यांच्या शरीरावर जर माशी वगैरे बसली तर काय करायचं. कारण की माशी जर म्हणजे या माशा वगैरे जर बसल्या तर ते लगेच पटकन पाय उचलून देतात. तर मग त्याच्यामुळे मी त्यांचे थोडेसे पाय सेफ्टीसाठी बांधत असते. अगदी हलके असे एकदम लूज बांधलेले आहेत, जेणेकरून त्यांना पण त्रास होणार नाही. आणि आज आहेत ना, खूप दिवसापासून मी हाताने दूध काढत आहे, कारण की रोज काय करते, मशीनना पटकन होऊन जातं, वेळ नाही लागत इथं. आणि आज हाताने काढत आहेत, हे बघा. आणि मुलं वगैरे गेलेली आहे स्कूलमध्ये, तर मोबाईल पकडायला पण कोणीच नाही. आणि हे गरम पाणी आहेत, मी इथे गरम पाण्याने गायला मस्त धुवून घेत आहे, हे बघा. गरम पाण्याने म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये गरम पाण्याने जर धुतलं ना तर मग चांगलं असतं. मागे सरळ बाळा, बस 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 बस. फोन पकडायलाच कोणी नाही येत. हे बघा आत्ता मस्त गाई पाणवली आहेत, आता मी दूध काढून घेत आहे.
खूप दिवसापासून मला अशी सवय नाही राहिलेली दूध काढायची हाताने, मशीनने काढत असते ना. आणि आता फोन पकडायला कोणीच नाही आहेत, तर कसं तरी मी इथे केलं आहे सेट फोन. कारण की काय होतं की मुलं असतात ना, तर मुलं बघतात, मग म्हणजे मुलं पकडतात फोन. आणि हे बघा आमच्या शेजारच्या मुली आहे ना मला त्रास देत आहेत. मी त्यांना ओरडत आहेत की घरी जा म्हणून, तर त्याच्यामुळे थोडंसं मग इथे कट केलं आहेत. असू द्या. यशोमती मैया बोले राधा क्यों गोरी मैं क्यों कान्हा राधा क्यों गोरी मैं
बोले मुझसे मैया और आणि हे बघा दूध काढून पण झालं ना तर त्यांचे जे स्तन आहेत ते परत स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे, कारण की त्याला मस्टटाईज होऊ नये म्हणून. नाहीतर मग हे जे त्यांचे निपल्स आहेत ह्या म्हणजे निपल्सच्या या होलांमध्ये दूध शिल्लक असतं आणि गाय जर खाली बसली त्या पिरियडमध्ये म्हणजे दूध काढल्याच्या नंतर 1 तास तरी गाय खाली बसायला नको ही काळजी घ्यायची. आणि गाय जर खाली बसली तर मग तिच्या या होलांमध्ये हे होल अर्धा 1 तास तरी ओपन असतात दूध काढायच्या नंतर. जर गाय खाली बसली तर काय होतं तिचंवालं हे जे त्या होलांमधून जी घाण आहे बॅक्टेरिया आहे बाहेरची ते मध्ये जातात आणि मग तिला मस्टटाईज होऊन हे जे स्तन आहे ते खराब होतं. त्याच्यामुळे 1 तास तरी खाली बसायला नको ही काळजी घ्यायची. आता इथे मी गाईचे दूध काढले आहेत हाताने आणि झालं काय की तिला पण सवय नाही आणि मला पण नाही येत. म्हणजे मला खूप दिवसापासून आता हाताने दूध काढायची सवय राहिली नाही, त्याच्यामुळं थोडंसं अवघड गेलं आजचा दिवस माझ्यासाठी. कारण की सर्वांचे काढावे लागले हाताने, एकाच गायचे नाही. आणि दुसरं म्हणजे त्यांना पण थोडंसं वेगळं वाटलं, कारण की त्यांना जी रोज सवय आहेत ना ती आहेत मशीनची. आणि आज मी हाताने दूध काढल्यामुळे जास्त वेळ लागला, त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये तिनं पाय पण उचलला होता. कारण की तिला काय वाटलं मशीननी फक्त मला 1-2-3 मिनटं लागतात एका गाईला, आणि आज खूप वेळ लागला दूध काढायला, कारण की मला पण सवय नव्हती त्यांना पण नव्हती. तर मग ठीक आहेच, आता वेळ न वाया घालवता अजून एक गाय आहे तिचं पण दूध काढते. आणि व्हिडिओ जर बनवायला गेले ना तर खूप मोठे मोठे होऊन जाईल, त्याच्यापेक्षा ठीक आहे इतका व्हिडिओ बस झाला. आणि आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दूध काढायचा स्पेशली तर मला कमेंट करून नक्की सांगा, तर मी तुमच्या कमेंटची वाट बघेल.
ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.